नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी फॉर्म कशा प्रकारे भरायचा, नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची, हे A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. परंतु व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, इमारत बांधकाम कामगाराची नवीन नोंदणी किंवा नवीन फॉर्म कशा प्रकारे भरायचा हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी गुगलवर येऊन तुम्हाला बांधकाम कामगार असं टाईप करायचं आहे मित्रांनो. टाईप केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस दिसून येईल. एक नंबरची जी वेबसाईट आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड, ही एक नंबरची जी वेबसाईट तुम्हाला दिसत आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. ही एक नंबरची जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे. नंबर 1चं जे ग्रीन टॅब दिसत आहे कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या कामगाराचा किंवा ज्याची नोंदणी करायची त्याचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे. ज्या बांधकाम कामगाराची तुम्ही नोंदणी करत आहात, ज्यांचा फॉर्म तुम्ही भरण्याचा प्रयत्न करत आहात किंवा स्वतःचा भरत असेल तर स्वतःचा आधार नंबर त्या ठिकाणी टाईप करायचा आहे. आधार नंबर टाईप करून झाल्याच्या नंतर खाली तुमचा मोबाईल नंबर देखील त्या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे मित्रांनो आणि प्रोसीड टू फॉर्म या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता न्यू BOCW रजिस्ट्रेशन, या ठिकाणी फॉर्म ओपन झालेला आहे. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा हे देखील आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात आधीवरी फर्स्ट नेम, पहिले नाव तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. नवीन फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर जे एक नंबरला दिसत आहे त्या ठिकाणी फर्स्ट नेम तुम्हाला टाकायचा आहे. फर्स्ट नेम टाकल्याच्या नंतर त्यानंतर फादर हजबंड नेम त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. वडिलाचं टाका किंवा मग तुमच्या हजबंडचं किंवा पतीचं नाव देखील त्या ठिकाणी टाकू शकता मित्रांनो. त्यानंतर लास्ट नेम आडनाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आडनाव त्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर जेंडर काय आहे तुमचा, मेल फिमेल हे देखील टाकून घ्यायचं आहे. आधार नंबर आपण आधी टाकलेला त्यामुळे ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ तुम्हाला त्या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. मॅरिटल स्टेटस टाकल्याच्या नंतर डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचं आहे. एज ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे, तुमची कास्ट कोणती आहे, ती कॅटेगरी कोणती आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल आपण आधी टाकलेला असल्यामुळे. त्यानंतर आधार कार्डनुसार तुम्हाला पत्ता टाकून द्यायचा आहे. त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर जसा पत्ता आहे तसाच पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. घर क्रमांक, इमारत क्रमांक जे काही असेल तो पत्ता तुम्हाला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर रोड, स्ट्रीट, विलेज आहे, गाव आहे, क्षेत्र कोणतं आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर सिटी कोणती आहे ते देखील टाकून घ्यायचं आहे. महत्त्वाची जागा असल्यास ते टाकून द्यायची आहे आणि स्टेट देखील टाकून घ्यायचं आहे. तालुका, जिल्हा, तालुका आणि पोस्ट ऑफिस हे देखील तुम्हाला टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पिनकोड देखील टाकून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट मित्रांनो आपल्याला फॅमिली डिटेल्स त्या ठिकाणी टाकायची आहे. फॅमिली डिटेल्समध्ये तुम्ही कोणाकोणाला ॲड करू शकता तर आई वडील, पत्नी आणि पहिल्या 2 पाल्यांची नावे त्या ठिकाणी तुम्ही भरता येतील. त्यामध्ये फर्स्ट नेम टाकायचं आहे फॅमिली मेंबरचं,
सरनेम टाकायचं आहे, त्यानंतर वडील आहेत का पती कोण रिलेशन टाकून द्यायचं आहे, आधार नंबर सुरुवातीचा आलेला आहे त्यानंतर तुम्हाला ॲड करत जायचं आहे आधार नंबर, प्रोफेशन काय व्यवसाय करतात ते टाकायचं आहे, शिक्षण किती झालेलं आहे ते देखील टाकायचं आहे। हे टेबल तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून त्यानुसारच तुम्हाला ते फॅमिली डिटेल्स भरायचे आहेत मित्रांनो। डिटेल्स भरल्याच्या नंतर दुसऱ्यांचं नाव अजून ॲड करण्यासाठी तुम्ही ॲड वर त्या ठिकाणी क्लिक करू शकता। जितके तुम्हाला घरचे नाव आहे तितके नावं तुम्ही त्या ठिकाणी ॲड करून वाढवू शकता मित्रांनो। त्यानंतर पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नियोक्ता तपशील म्हणजेच एम्प्लॉयर डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला टाकायची, जी 90 दिवसाचं काम केल्याचा जो दाखला आहे त्याची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे। तो दाखला कसा आहे हे देखील मी तुम्हाला दाखवून देणार आहे मित्रांनो। त्यामध्ये तुम्ही हे दाखला पाहू शकता मित्रांनो। 90 दिवसाचं जे प्रमाणपत्र आहे काम केल्याचं, हेच मेन प्रमाणपत्र या फॉर्मसाठी असणार आहे, ज्यामध्ये जावक क्रमांक आहे डाव्या साईडला वरती, उजव्या साईडला जावक दिनांक आहे, तो तुम्हाला त्या फॉर्ममध्ये टाकायचा आहे मित्रांनो। त्यामध्ये निवडताना सर्वात आधी कन्स्ट्रक्शन वर्कर कोणतं आहे ते ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्हाला निवडायचं आहे। कोणत्या प्रकारचं बांधकाम काम तुम्ही करता त्या ठिकाणी तुम्हाला ते निवडायचे आहेत मित्रांनो। ते निवडल्याच्या नंतर सर्टिफिकेट कोणाकडून घेतलेलं आहे हे तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं। ग्रामसेवकाचं आहे, ठेकेदाराचं आहे की अजून 3 ऑप्शन आहेत, या तिन्हीपैकी कोणाचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे मित्रांनो। ते निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला जावक क्रमांक घ्यायचा आहे, जो त्या फॉर्मवरती सर्टिफिकेटवरती जावक दिनांक दिलेला आहे उजव्या साईडला, तोच दिनांक त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि जावक क्रमांक तो देखील त्या सर्टिफिकेटवरचा तुम्हाला फॉर्ममध्ये टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो या सविस्तर माहिती पाहूया या प्रमाणपत्राची, ज्यामध्ये मित्रांनो 1 नंबरला ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद याचे नाव तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर दाखला कोणाकडून घेतला आहे त्या अधिकाऱ्याचे नाव 2 नंबरला लिहायचे आहे। त्यानंतर त्या अधिकाऱ्याचे पद कोणते आहे ते तुम्हाला टाकून द्यायचे आहे। त्यानंतर तालुका आणि पिनकोड देखील टाकून घ्यायचे आहे मित्रांनो। उजव्या साईडला वरती पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे, त्यावर देखील स्टॅम्प आणि सही घ्यायची आहे। त्यानंतर बांधकाम कामगाराचे नाव, कायमचा पत्ता, वय, वर्ष, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड आणि संपर्क क्रमांक तुम्हाला टाकून द्यायचा आहे त्या ठिकाणी। त्यानंतर कामाचा प्रकार आणि स्वरूप देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो। कामगाराच्या सध्याचा कामाचे ठिकाण व पत्ता हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे। कोणत्या गाव आहे तेथे काम चालू आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा, पिनकोड काय आहे त्या ठिकाणचा, नमूद बांधकाम कामगाराची नियुक्तीचा दिनांक देखील त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि वेतन देखील टाकायचं आहे। त्यानंतर 90 दिवसाचं प्रमाणपत्र देणाऱ्या नियुक्त ठेकेदाराचे नाव, मालकाचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे, कुठे ते काम चालू आहे त्या ठिकाणी ते नाव, मालकाचा पत्ता देखील लिहायचा आहे, कायमचा कालावधी देखील लिहायचा आहे मित्रांनो, कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हे काम केल्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आणि सही देखील घ्यायची आहे। अशा प्रकारे हे प्रमाणपत्र पाहिल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी फॉर्ममध्ये केंद्र निवडू शकता। तुमचा तालुका असेल तर तालुका, जिल्हा असेल तर जिल्हा ठिकाणचं। त्यानंतर खाली डॉक्युमेंट अपलोड करायची आहे, जी 2च डॉक्युमेंट आहेत, एक म्हणजे आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे 90 दिवसाचं प्रमाणपत्र, ज्याची साईज 2 MB आणि PDF, PNG, JPG कोणतंही असू शकते मित्रांनो।
आधार कार्ड आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो, एकाएकाने दोन्ही अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। वरील सर्व माहिती बरोबर आहे हे डायलॉग बॉक्समध्ये क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह या बटनवर क्लिक करायचं आहे। सेव्ह या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होईल मित्रांनो। तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर मिळून जाईल, तो नंबर तुम्हाला घेऊन ठेवायचा आहे। एक्नॉलेजमेंट नंबर मिळाल्याच्या नंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देखील त्या ठिकाणी प्राप्त होईल। ते अपॉइंटमेंट लेटरवर जी तारीख येईल ती तारीख तुम्हाला त्या तारखेला बांधकाम कामगार कार्यालयाला जाऊन भेट द्यायचं आहे। त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि 90 दिवसाचं प्रमाणपत्र तपासल्या जाणार। त्यानंतर तिथून 1 ते 2 महिन्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह केला जाईल मित्रांनो। त्यानंतर 1 रुपयाची पेमेंट करून तुम्ही तुमची पावती देखील काढून घेऊ शकता। ती पावती कशी काढून घ्यायची आहे व्हिडिओ आहे आपल्यामध्ये, तुम्ही पाहू शकता मित्रांनो। व्हिडिओ कशा प्रकारे ती पावती काढायची आहे तो। आजचा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी आपला थांबत आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला विचारा, 24 तासाच्या आत त्याचे प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।